Check the mic and make sure it sound right, boys. जास्त काही बोललो नाही मी. इथली हिस्ट्री एवढी सिंपल आहे की इथले जे राजा होते कृष्णदेवराय ते त्यांच्यासाठी जी प्रजा होती ना ती मूर्ती बनवायची. मग यांनी मूर्ती बनवली ती त्याला इथे स्थापित करा असं सांगतोय मी तुम्हाला. हां मग प्रजा काय करायची एक एक मूर्ती बनवून सर्व मी यांनी बनवली मी त्याच्याहून चांगली बनवेल मी त्याच्याहून चांगली बनवेल असं करून करून पूर्ण हे जे विरूपेक्ष टेम्पल आहे ना हे स्थापित झालेलं आहे. सर्व इथे मंदिरमध्ये इतक्या सुंदर सुंदर मूर्ती आहेत काय सांगू जे आजकालच्या काळात बनवू नाही शकत होऊ पण नाही शकत. आणि टेम्पल आहे ते त्याच्यावरती कोरीव काम केलेलं आहे ते इतकं अतिशय सुंदर आहे ना तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघणार ना तेव्हा तुम्हाला कळणार. कारण की व्हिडिओ वगैरे जस्टिस करत नाही फोटोसुद्धा जस्टिस करत नाही. त्यांची जी क्रिएटिव्हिटी आहे त्यांची जे हार्डवर्क आहे ते कोणताच कॅमेरा किंवा म्हणजे DSLR जस्टिस करू शकतो पण हे आपले ॲक्शन कॅमेरा वगैरे कधी जस्टिस नाही करू शकत. ते आहे ना पूर्ण टोटली हे तिथपर्यंत सर्व हे होतं डायमंड मार्केट. आणि जे मुघल होते त्यांनी सर्व डायमंड मार्केट होतं ते त्यांचं नुकसान करून गेलेले होते. दोन शब्द काही नाही झाले. ते फक्त श्रीमंत लोकांसाठी बनवलं होतं आणि गरिबांना इथं नाही बोलवायचे. मग गरिबांसाठी इकडं एक मूर्तिकार होता त्याचं नाव नाही आठवत मला त्यांनी मग इकडं गणपती बाप्पाची मूर्ती बनवली ती पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला मी. धन्यवाद. हे असं कावर बांधलंय जेव्हा राजा वगैरे असं त्यांची एंट्री व्हायची मग असं फूल वगैरे त्यांच्यासाठी टाकण्यासाठी मग ते वरतून फुले टाकायचे. हां बघा हा एकच दगड याच्यावरती सगळं एक मंदिराचं कोरीवकाम केलेलं आहे लोकांनी. पुराणे जे लोक राहायचे त्यांना मूर्ती बनवायच्या ज्यांना इंटरेस्ट आहे शौक असायचा त्यांनी एका दगडावरती हे मंदिर वगैरे दिसत तुम्हाला अजून जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. हे सगळं एका दगडावरती कोरीवकाम करून त्यांनी बनवलेलं आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज राजा बनणार होते तेव्हा जिजाईंनी त्यांना पहिले इथं पाठवलं होतं. ते इथं आले त्यांनी पाहिलं आपलं हिंदुत्वाचं जे आहे हे मंदिरे वगैरे सगळं तर इथून आपली जी पिढी ते इथं नको लोस्ट होऊन जायला ती वाढायला पाहिजे. मग तिथून जे काय ते शिकले मग त्यांनी ते मग पुढे जाऊन मग जे राजा बनले त्याच्यानंतर मग त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. गणपती बाप्पाचं नाव आहे कडले काळू गणेश टेम्पल. पण ही श्रीमंतांसाठी ना जी गणपती बाप्पा बनवला तो हा आहे. अजून जो गरिबांसाठी मी जो बोललो तुम्हाला की गरिबांसाठी बनवला होता तो पुढे आहे तो पण मी तुम्हाला दाखवत होतो. मित्रांनो कसं वाटतं तुम्हाला काही सांगायचं नक्की जरा. आणि ऑलमोस्ट आपण जितकं सर्व काय होतं ते सर्व कव्हर केलेलं आहे. जर काही बाकी असेल तर आपण आजच्या दिवस इथेच आहेत. याच्यामध्ये आमच्याकडे बी सेम आहे. यांच्याकडे सेम आहे. आणि जी गरिबांसाठी जी गणपती बाप्पाची मूर्ती बनवली ती अजून काही बघितली नाही आम्ही. डोळ्यांनी बघायला तेव्हाच मजा येईल. हा म्हणजे तू सांग एक मिनिट फोटो आणि व्हिडिओ जस्टिस करशील का? नाही डोळ्यांनी पाहिलेलं ते म्हणजे मी सांगू नाही शकत कसं आहे आता. जस्टिस आपलं सॉरी नाही कट करे डोळ्यांनी ते पाहिलेलं. अरे सॉरी आपण म्हणजे अरे 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 ते बघा अरे तुम्ही ते घ्यायचे होतं ना यार. म्हणजे आपण कसं मोबाईल मध्ये कॅमेराने काय ते म्हणजे कॅमेरामध्ये आणि डोळ्यांनी बघणे आणि खूप फरक आहे. तर तुम्हाला हे होईल की तुमच्याने शक्य होईल तुम्ही येऊ शकता तर तुम्ही येऊन नक्की बघा. धन्यवाद. नाही इकडे यार इकडे हा इकडे नाव सांगा तुमचं. विनायक राठौड़ बोंड्रा. ये मैं बोलना होता. रुक जाओ मेरा नाम विनायक है ये लोग मुझे बोंड्रा बोलते हैं पर मेरा नाम कैस्टो है. खाली पेट मेरे दिमाग की बत्ती नहीं जलती. और इधर देखो हम इनमें से कुछ भी खा सकते हैं लेकिन जो पसंद आए वो. और ये हमारा भाई इसका चैनल को सब्सिडी करो प्लीज. सबसिडी करो भाई प्लीज. सबसिडी 4K फॉलो. अंकल होते ना जे ओनर होते नाश्ता केलं तिथे ते बोलते की हम्पी इज अ नॉट अ टुरिस्ट प्लेस इज अ लेसनिंग प्लेस. की कारण की छोटे छोटे मूर्तीवरती खूप काही केलेलं आहे आणि खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि तुम्ही लोकांना बी असं सांगा की टुरिस्ट प्लेस नाही आहे शिकण्यासारखं प्लेस आहे. आता जिथे जातोय ना आम्ही
आणि ते बोलले की संध्याकाळी आहे ते अतिशय सुंदर असं दिसतं आणि खूप काही शिकायचं आहे. आणि जे आपले छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांचे सुद्धा खूप खूप मोठी लिंक आहे इथे. आणि आता तिथे जाऊ. आता कुठे जाऊ आता कुठेतरी जाऊ. हां ते विठ्ठल मंदिर आहे तिथं जातो वाटतं. हम्पी जाने वाला है हम्पी. आणि हा बाजार आहे ना हा पुन्हा डायमंड मार्केट आहे. तुम्हाला वरती बोललो नाही का इथून ते तिथे नजर जाते ना तिथपर्यंत पूर्ण डायमंड मार्केट असं आहे. आणि भाई तुम्हाला सांगतो मी घडी बोलतोय पण एकच सांगणार की डोळ्याने बघितलेलं आणि फोटोजमध्ये बघितलं व्हिडिओजमध्ये बघितलं. भाई जस्टिफाय नाही करत लिटरली जस्टिफाय नाही करत. बिकॉज भाई खूप डिफरन्स जमीन आसमानचा फरक पडतो. आणि हे बघा हे नुसते हे पहिलं मजलं बनलं जे बघा हे बघा आणि नेहमीच असतं आणि इतका मोठा शिवलिंग आहे. वाईड अँगल असेल म्हणून त्यामुळे छोटं वाटते काय. आणि हे पहिलं शिवलिंग बनलं. शिवलिंग बनल्यानंतर मग हे बाहेरच्या जितकं आहे ना हे सर्व बनवलं गेलं आहे. सर्वात मोठं शिवलिंग आहे आय थिंक वाटतं मला. आणि नरसिंह भगवान बी खूप मोठे आहे. आणि इथे काय आमच्या अशी बाईक लावलेले आहे. आता इथून मग आहे ते विठ्ठल मंदिरला जातोय आता. त्याशिवाय बघायची हिस्ट्री आहे की हातावरती लक्ष्मी बसलेली होती पण मुघलांनी जी हातावरती लक्ष्मी होती हात तोडून टाकलेले आहे त्यामुळे ती तशी दिसते पण अतिशय सुंदर आणि मोठी आहे. आणि या साईडला आपलं इथे मोठा शिवलिंग आहे. तुम्हाला मोबाईल थ्रू दाखवला तो ती टाकली असेल. हे बघा तुम्ही एकदा परत बघून घ्या पण वाईड अँगल असल्यामुळे ते बघा हात आहे तो तुटलेला आहे. हा बघा बघितलं. हा इथे एंट्री पॉइंट आहे आणि हा तिथे जाऊन तिकीट काढायचे. राज पर पर्सन किती घेतले. हा पर पर्सन 40 रुपीज आहे फक्त. आणि आम्ही कसं जसं हे वॉटर बॉटल्स तुम्ही पिले वगैरे तर प्रॉपर डस्टबिनमध्ये फेका. इथे येऊन वर्ल्ड हेरिटेज साईड आहे भाई इथे येऊन. हां असं काही एंट्री पॉइंट आहे आणि कोणासाठी आणि इथे काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे कशाबद्दल आहे काय टोटली जो वर्ल्ड मॅप आपला त्यांचा मॅप आहे तो सर्व काही इथे आहे. बघून घ्या तुम्ही एक नजर स्क्रीनशॉट टाकून घ्या तुम्हाला जर यायचं असेल. आणि इथे काय काय आहे मॉन्युमेंट्समध्ये इंग्लिश मराठी आणि कर्नाटकीमध्ये दिलेलं आहे. टोटली किती 83 पॉईंट्स आहेत. बघून घ्या वरतून तर खालीपर्यंत. आणि इथे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे त्यांचा आंध्रासाठी. इथे काय काय बघा लेजंड्स आहे फोर्टिफिकेशन आहे किल्ला आहे रस्ता आहे रोड आहे वॉटर बॉडी आणि मॉन्युमेंट्स आणि आर्किओलॉजिकल म्युझियम म्हणजे याच्यावरती त्यांनी सिम्बॉल बनवलेले आहे म्हणजे तुम्हाला ओळखायला एकदम इझी जाणार आहे. सर्वीकडे फिरायला तुम्हाला प्रॉब्लेम नाही होणार आहे. म्हणजे हे टोटली ओव्हरऑल आपलं हम्पीचं जे मॅप आहे ना त्याच्यामध्ये किती किती काय काय आहे ते सर्व काही याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि हे आहे ते यू आर हेअर वालं असतं. आता 46 पॉईंट्स आहेत याच्यामध्ये टोटली 86 पॉईंट्स आहेत. आणि कोणते कोणते काय 83 आहे काय काय तुम्ही बघून घ्या. तुम्हाला जर यायचे असेल तर नक्की बघा कारण की मला पहिलेही बोललो की कॅमेरा जस्टिफाय करत नाही हार्डवर्कला. आणि इथे आंध्र्यांसाठी सुद्धा आहे काय काय आहे काय नाही. आणि हे राज मराठी वाचायचा खूप मोठा प्रयत्न करत आहे पण जमत नाही यांना. आणि बघून घ्या आणि इथे बी नजर ठेवणार काय काय आहे. इथे काय झेनना एन्क्लोजर म्हणून आहे जनना प्रांगण आणि ते कन्नडीमध्ये. हे बघून घ्या वरतून काय काय आहे. इथे थुकायचं म्हणा सिगरेट म्हणा लिहायचं म्हणा आणि कचरा फेकायचं म्हणा आहे. तर आता आपण पुढच्या दिशाकडे जाऊया. आणि इथे जलमहल होतं ते इंग्रज आपलं मुघलांनी नष्ट करून दिलेलं आहे त्याची माहिती सुद्धा इथे आहे. स्ट्रक्चर कसं आहे काय आहे सर्व एकदा नजर टाकून घ्या तुम्ही तुम्हाला जर. आणि हा आहे ना हा जिथे जाऊ तिथे जाऊ चालूच आहे ठीक आहे. आणि मस्त आहे बोलायच्या शब्दांनी. आता तो
माझ्या लेफ्ट साईडला आहे तो मुघलांनी टोटली नष्ट करून दिला. त्याचे फक्त जे पाया सांगतो ना आपण तेच आहे. आता हे बघा, हे जो आहे हा जलमहल आहे. इंग्रज करते सारखं मुघलांनी टोटली नष्ट करून टाकलं आहे. काही राहिलं नाही त्याचं. आता फक्त जे पाया होते तेच राहिलेले. अतिशय सुंदर असं असेल म्हणून त्यांनी करून टाकलं. माझ्यासमोर जलमहल आहे. जेव्हा उन्हाळ्याचे दिवस असायचे तेव्हा राणीला गरम वगैरे यायचे, कारण की या प्लेसेसमध्ये खूप ह्युमिडिटी असते. त्यामुळे बारीक बारीक इथे छिद्र केलेले आहेत, जसं की बघू शकता तुम्ही. बारीक बारीक छिद्र केलेले आहेत, त्याच्यामधून पाणी फ्लो व्हायचं आणि राणीसाठी ते महल अतिशय असं थंड राहायचं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये युजली. जे घोडे वगैरे होते ना त्यांची जी रखवाली करायची ते गार्ड इथे याच्यामध्ये राहायचे. बघा आपल्याहून चांगलं घर यांचं होतं झालं त्या जमान्यामध्ये, आणि आपण कशा राहतो भाड्याच्या घरामध्ये. विचार करा बरं किती मोठा हत्ती राहत असेल. ठिकाणी जे आहेत मोठे मोठे दगड वाटत नाही. टाकलंय सर 1000 रुपये खट करावे. आणि हा विजय विठ्ठल टेम्पल आहे. हे जे पिल्लर तुम्हाला दिसत आहे हे बारीक बारीक हे जेव्हा तुम्ही वाजवणार ना यांना असं कशाने तर दगडाने, तेव्हा अलग अलग प्रकारचे साऊंड येतात. जेव्हा इथं जेव्हा नृत्य करायचे ना, मग इथे नृत्य करायचे अलग अलग पिल्लर अलग अलग साऊंड येतात. आणि हे कसे बनवले आहे म्हणजे कसं काय बाबा आपल्या लोकांनी बनवले आहे हे चेक करण्यासाठी जेव्हा इंग्रज आले होते, इंग्रजांनी एक पिल्लर काढून घेऊन गेले होते तिथं चेक करायला. त्यांच्या जे हे राहतं ना लायब्ररी वगैरे काय म्हणतात त्याला, ते लॅबमध्ये याच्यातून एक पिल्लर कापून घेऊन गेले होते त्यांनी चेक करण्यासाठी की याच्यात काय बाबा काही त्यांनी टेक्नॉलॉजी इस्तेमाल केली असं यूज केली, त्याच्यामध्ये त्यांना काही भेटलं नाही. आणि आपले जे लोक होते त्यांनी हे केलेलं आहे बाबा. त्यांनी कसं लोक असेल ते आता एवढं ते इन्फॉर्मेशन नाही, पण आहे बाबा अलग अलग पिल्लरला तुम्ही जेव्हा दगडाने वाजवाल तेव्हा अलग अलग साऊंड येतात, अलग अलग प्रकारचे साऊंड येतात. कसं नाही त्याच्यातून नाही, फक्त याच्यात हा जे आहे इथे जे आहेत ना सर्व हे सेना आहेत. मला माहिती नाही हे बाकी असतील मुघल वगैरे, इटालियन, पर्शियन वगैरे त्यांची कलाकृती केलेली आहेत. पण बघा तुम्ही डिटेलिंग बघा त्याची. घोडा ओरडत आहे त्याचं सुद्धा पाडलेलं आहे. आणि हे जे मनोरंजन जसं सांगितलं त्याचं काही म्युझिकल आहे, पण काही लोकांनी काही पण वाजून तोडून टाकलेलं आहे. इथून बाकीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर टोटली डिस्ट्रॉय होऊन गेलेले आहेत. मग आता त्यामुळे वरती जाऊ देत नाही. पण ठीक आहे, आता काय करू शकतो आपण. पण बाहेरून बघू शकतोय, आपल्या डोळ्यांनी बघता येते, हीच मोठी गोष्ट आहे. माहिती नाही येणाऱ्या काळामध्ये हे पण नष्ट होऊन जाईल. मुघलांनी बाकी नष्ट केलेलं आहे. वरती वगैरे आग वगैरे लावून दिलेली होती. तलाव असायची ती इथे आंघोळ करायची दास्यांसोबत असं सांगत होते सर. आम्हालाही माहिती नाही काय खरं काय खोटं. थँक्यू. हा ते सर सांगताय तुला खोटं वाटत असेल तिच्यावर फोटो लावलाय, जाऊन बघून या. आता वरती चढतोय अंजनेरी हिल्सला, कर्नाटकच्या. वरती जाऊनच भेटू.
मित्रांनो जसं की तुम्ही बघितलं सनसेट अंजनेरी हिल्स नंतर दुसरं काही नाही आलं. आम्ही हम्पीला रिटर्न आलो आहे, म्हणजे ते पण हम्पी होतं, हे पण हम्पीच आहे. पण आता सर्व काही झालं आहे हम्पी दर्शन वगैरे. उद्या सकाळी उटीसाठी निघू. आता जेवायला आलो आहे आणि यानंतर मग झोपून जाऊ. झोपून जाणार देशील नाही चालेल. चला म्हणून सर काहीतरी सांगताय दे रे. तू टीच मी सम मल्याळी अरे दो शब्द